आहे तो सोलापूर. इथं सुद्धा तब्बल 40.3 मुलींचं बालविवाहाचे वय झाले. सरकारनं आता स्वतः सभागृहामध्ये मान्य केलंय की या बालविवाहांमुळे मुलींच्या शिक्षणाचा अधिकार तर हिरावला जातोच आहे, पण अत्यंत लहान वयामध्ये त्यांना गरोदर राहावं लागतंय. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि कुपोषणावर याचा अत्यंत गंभीर आणि जीवघेणा परिणाम होतोय. या भीषण वास्तवानंतर आता सरकारला अखेर जाग आलीय आणि प्रशासनानं कायदेशीर पळवाटा बंद करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकार आता थेट राजस्थान पॅटर्न लागू करणार आहे. राजस्थान सरकारच्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात सुद्धा लग्नपत्रिकेवर वधू आणि वर या दोघांचीही अधिकृत जन्मतारीख छापणं बंधनकारक असणार आहे, कायदेशीररित्या बंधनकारक असणार आहे. आणि या प्रस्तावावर आता सरकार अभ्यास करत आहे. या नव्या नियमानुसार लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणं अनिवार्य असेल, जेणेकरून गावामध्ये ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांचा लग्नपत्रिकेवरूनच मुला-मुलींचं वय ओळखणं सोपं आहे. जर जन्मतारीख नसलेली पत्रिका छापली किंवा संशयास्पद वय असताना लग्न केलं तर केवळ आई वडिलांवरच नाही तर पत्रिका छापणारे प्रिंटिंग प्रेस मालक, विवाह लावून देणारे पुरोहित म्हणजे भटजी आणि लग्न कार्याला उपस्थित राहणारे सगळे या सगळ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. मंत्र्यांनी जी माहिती दिली त्यानुसार गेल्या काही वर्षात सरासरी यंत्रणा आणि चाइल्डलाईन अधिक सक्रिय झाल्या, त्यामुळे बालविवाह रोखण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार वर्ष 2025-26 मध्ये राज्यभरात 1434 बालविवाह रोखले गेले आणि या प्रकरणी 136 फौजदारी गुन्हे दाखल केले गेले, FIR दाखल केल्या. यापूर्वी 24-25 मध्ये 1495 आणि 23-24 मध्ये 1253 बालविवाह ऐनवेळी रोखले गेले होते. परंतु विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे, जे विवाह रोखले गेले ती केवळ समोर आलेली आकडेवारी आहे. मात्र ग्रामीण भाग आणि दुर्गम भागामध्ये प्रशासनाच्या नकळत कितीतरी बालविवाह आजही उरकले जात आहेत. हीच खरी चिंतेची बाब आहे. केवळ कायदे कडक करून किंवा लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापून हा प्रश्न सुटणार नाहीये. गरिबी, शिक्षणाचा अभाव, ग्रामीण भागातली असुरक्षितता आणि मुलगी म्हणजे परक्याचं धन ही जुनाट म्हणली जाणारी सामाजिक मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत या बळीराजाच्या लेकींचं बालपण असंच होरपळत राहील. तर आपल्याला खरोखरच प्रगत महाराष्ट्र घडवायचा असेल तर या कुप्रथेला मुळासकट उखडून टाकावं लागेल. मित्रांनो, सरकारचा लग्नपत्रिकेवर जन्मतारीख बंधनकारक करण्याचा हा जो प्रस्ताव आहे, निर्णय आहे, तो बालविवाह रोखण्यामध्ये कितपत यशस्वी ठरेल, तुम्हाला काय वाटतं? आणि आता यावर आणखी कोणते कडक नियम असायला हवेत, उपाय असायला हवेत? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि समाजातला हा ज्वलंत विषय याच्यावरचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जनजागृती करा. धन्यवाद.